नमस्कार, गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी रुटीन व्लॉग आज मी शेअर करते. तर सकाळी सकाळी मी इथं चहा ठेवला होता, गवारीची शेंग निवडायला घेतली आणि हा जुना लसूण होता जो मी विकत घेतलेला, तो मला निवडायचा होता. पण बरंचसं सामान घरातलं संपलं होतं म्हणून डीमार्टला जायचं ठरलं. सकाळी सकाळी थोडासा नाश्ता केला आणि आम्ही गेलो डीमार्टला. हा व्हिडिओ आहे गावाकडून आल्याच्या दुसऱ्या दिवशीचा. तर घरामध्ये खूप पसारा लावायचा बाकी होता. आणलेल्या बॅगा वगैरे तसेच ठेवलेल्या होत्या कपड्याच्या, त्यातलं मी काहीच काढलं नव्हतं. वरती जे होती ती कपडे वगैरे मुलांना घातली. जास्त काय पसारा काढला नव्हता त्यातला मी, कारण जे घरातलं पहिलंच मला साफ करून खूप कंटाळा आलेला होता. तर इथं मी घरामध्ये काही सामान नव्हतं म्हणून सामान घ्यायला आम्ही डीमार्टला आलो होतो. तर डीमार्टला आलो की जे महिनाभर ठरलेलं असतं तर तेच सामान घ्यायचं असतं. तर मी जास्त काही शूट नाही केलं. अगदी आपलं जे चहा पावडर, साखर, डाळी वगैरे, साबुदाणा, पोहे, रवा, जे महिनाभर ठरलेलं असतं, साबण, डिटर्जंट पावडर, त्याचबरोबर जे काही आपलं क्लिनिंगचं सामान असतं तेच सामान सगळं घेतलं. आणि त्याचबरोबर इथं मी स्वराजला एक बेल्ट घेतला आणि मग नंतर आम्ही आलो घरी. पुढं काय मी शूट नाही केलं नंतर. आणि हा गहू आणि तांदूळ मिस्टरांनी जवळच्या दुकानातून आणला होता कालच, तर तो मी तांदूळ अजून सोडलाच नव्हता. तर त्याचा भात वगैरे मी केला, त्याचबरोबर डाळीची आमटी केली आणि इथं गवारीची शेंग वगैरे केली. त्याचबरोबर भाकरी केली होती, कारण मिस्टरांनी 10-12 दिवस भाकरी नव्हती खाल्ली म्हणून आज भाकरी केली होती. नंतर जेवणं वगैरे आवरली की मग मुलं झोपली आणि मी इथं ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेतले. तर आणलेली जे मिक्स ड्रायफ्रूट होतं डीमार्टवरून मी घेऊन आले होते, तर ते ड्रायफ्रूट्स वगैरे भाजायला ठेवले. भाजून घेतले, थोडेसे रोस्ट करून घेतले तुपावरती. आणि खजूर नव्हती म्हणून मी इथं गूळ किसायला घेतला. तर त्यामध्ये काजू, बदाम, खारीक, त्याचबरोबर काळे मनुके आणि बेदाणे पण होते. तर ते एकत्रित बारीक केले. तर ते बारीक केल्यामुळे मनुक्यामुळे ते एकदम असं चिकट झालं आणि त्याचे छान लाडू बांधता आले. ते सगळं असं चिकट आणि एकजीव झालं तर गुळाचा वापर करायची गरजच नाही पडली. नंतर मग किसलेल्या गुळासाठी दुसरे शेंगदाणे भाजले आणि मी इथं शेंगदाण्याचे पण लाडू करून घेतले. मुलांना शेंगदाण्याचे लाडू खूप जास्त आवडले, कारण जे मनुके वगैरे घातलेले होते त्यामुळे चिकट चिकट दाताला लागत होतं, त्यामुळे मुलांना ते जास्त लाडू नाही आवडले. संध्याकाळच्या वेळी मी इथं आमरस बनवायला घेतला आणि स्वराजला ज्यूस प्यायचा होता म्हणून चाळणीतून थोडंसं गाळून त्याला मी तिथं ज्यूस करून दिला. त्याला खूप आवडला होता तो. संध्याकाळी चहा नाही दिला मुलांना, ज्यूसच दिला. नंतर मग इथं मिस्टरांचं पार्सल आलं होतं, त्यांनी हेल्मेट मागवलं होतं. त्यांचं पहिलं हेल्मेट खूप खराब झालं होतं म्हणून त्यांनी हे हेल्मेट मागवलं होतं. तर छान होतं, त्यांना ते आवडलं आणि मग आम्ही संध्याकाळचं असं जेवण केलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.